विशाळगडावर जी दगडफेक करण्यात आली त्या प्रकरणी आता 400 ते 500 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले। 21 आरोपींना पोलिसांनी अटक देखील केली, तर आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी आता सुनावण्यात आलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, विशाळगडावर दगडफेक करण्यात आलेली होती आणि या प्रकरणी आता पोलिसांनी 400 ते 500 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। यापैकी 21 आरोपी पोलिसांच्या ताब्यात देखील आहेत, तर आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी आता देण्यात आली। काल विशाळगड आणि गजापूर गाव या ठिकाणी ज्या काही घटना झालेल्या आहेत त्या घटनेत आतापर्यंत एकूण 4 गुन्हे दाखल केलेले आहेत। अंदाजे 400 ते 500 लोकांवर हे 4 मिळून गुन्हे आहेत। प्रत्येक गुन्ह्यात वेगवेगळी कलमे आहेत। या गुन्ह्याच्या तपासासाठी उपलब्ध असणारे महसूल विभागाचे, पोलीस विभागाचे कॅमेरे पडताळणे, विविध अँगलनं सर्व गुन्ह्यातील आरोपींची नावं निष्पन्न करणं आणि त्यानुसार आरोपींना अटक करणं, यासाठी वेगवेगळी 8 पथकं बनवण्यात झालेली आहेत। या गुन्ह्यांचा तपास सुरू आहे। आज या गुन्ह्यात 21 आरोपींना अटक झाली होती। त्यांना माननीय न्यायालयात आम्ही सादर केलं असता त्यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे आणि अजून काही आरोपींचा शोध विविध माध्यमातून सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।